सध्या ऊस लागवडीची लगबग सुरू आहे। बेणं कोणतं आणि कसं निवडायचं, किती अंतरावर लागवड करायची, लागवड करताना काय काळजी घ्यायची, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडतात। अशा अनेक प्रश्नांची साधी आणि सोपी उत्तरं जाणून घेऊयात। राज्यात सध्या सुरू हंगामातील ऊसाची लागवड सुरू झाली आहे। ही लागवड 15 फेब्रुवारीपर्यंत उरकून घ्यावी, यासाठी मध्यम ते भारी आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी। ऊस लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे। सुरू ऊस लागवडीसाठी को 86-032, को 94-012, को 8014, को 75-27, को M0265, को C671 या जातीची निवड करण्याचा सल्ला देण्यात आलाय। सुरू हंगामातील ज्या विद्यापीठाने शिफारसीत केलेल्या जाती आहेत त्यामध्ये प्रामुख्याने फुले 265, को 92-005, को C671, को 86-032 आणि आताच पूर्व प्रसारित असलेली व्हरायटी ऊसाची जात MS 10001 ह्या घेतलं तर शेतकऱ्यांना ते फायदेशीर ठरते। ऊस लागवडीसाठी पट्टा पद्धत किंवा जोडओळ पद्धतीचा वापर करावा। जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य अंतरावर 3 ते 4 फुटांवर समांतर अंतरावर सऱ्या पाडाव्या। सलग 2 सरीत ऊस लागवड करून त्यानंतरची सरी आंतरपिकासाठी रिकामी ठेवावी। सुरू ऊसामध्ये उन्हाळी कांदा, कोथिंबीर, कलिंगड, काकडी अशी आंतरपिकांची लागवड फायदेशीर ठरते। ऊसासाठी नत्र, स्फुरद आणि पालाश ही मुख्य अन्नद्रव्ये 2:1 या प्रमाणात ऊस वाढीच्या अवस्थेनुसार द्यावीत। सुरू हंगामात ऊस लावताना आपण प्रामुख्याने 2 प्रकारे लावू शकतो। पहिला प्रकार हा कोरडी लागवड, ज्या जमिनी भारी मगदुराच्या आहेत, खोल आहेत, काळ्या आहेत, अशा जमिनीमध्ये आपण कोरडी लागवड करावी। जी जमीन प्रामुख्याने हलकी आहे, मुरमाड आहे, अशा जमिनीमध्ये आपण ओली लागवड करतो। यामध्ये आधी 2 डोळ्याची कांडी किंवा 1 डोळ्याची कांडी वरंब्यावरती मांडून घ्यायची आहे आणि हलके पाणी सोडून तो डोळा जो घेताना जमिनीला वरंब्याच्या बाजूला म्हणजे 2 डोळे एकमेकाच्या बाजूला येतील आणि जमिनीला समांतर येतील अशा पद्धतीने बोटामध्ये पेर पकडून तो दाबायचा आहे पायाच्या खाली आणि जवळजवळ दुसरी कांडी 20 ते 22 सेंटीमीटर ठेवून दुसरी कांडी अशा पद्धतीने ओल्या लागवडीमध्ये लागवड करायची आहे। ऊसाचं बेणं ऊस संशोधन केंद्र किंवा खात्रीशीर शेतकऱ्याकडूनच घ्यावं। ऊस बेणं दर 3 ते 4 वर्षांनंतर एकदा बदलावं। ऊस बेणं 9 ते 11 महिने वयाचं हवं। ते जाड, रसरशीत, सशक्त आणि डोळे फुगीर असलेलं असावं। मुळ्या फुटलेलं, पांगशा फुटलेलं, तुरे आलेलं बेणं लागवडीसाठी वापरू नये। लागवडीपूर्वी बेण्यावर बुरशीजन्य रोग आणि किडीचा बंदोबस्त करण्यासाठी रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया करावी। तर यासाठी 100 लिटर पाण्यामध्ये 100 ग्राम कार्बेंडाझिम जे बाजारामध्ये 22 या नावाने मिळतं आणि 300 ml मॅलाथिओन या कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करावी। यानंतर जैविक बीज प्रक्रिया करणे तेवढेच महत्त्वाचे आहे। यासाठी 100 लिटर पाण्यामध्ये 10 किलो ऍसिटोबॅक्टर हे नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू आहेत आणि त्यानंतर त्याच द्रावणामध्ये 1.25 किलो स्फुरद विरघळवणारे जीवाणू जे आहेत हे एकत्र करून द्रावण करावे। तसेच ह्या तयार द्रावणात ह्या ज्या रासायनिक प्रक्रिया झालेल्या ज्या टिपऱ्या होत्या त्या जैविक ह्याच्यासाठी जैविक बीज प्रक्रियेसाठी तयार द्रावणामध्ये 30 मिनिटांसाठी बुडवून ठेवाव्यात। ऊसाचं अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी जमिनीच्या मशागतीपासून ते ऊस तोडणीपर्यंतच्या व्यवस्थापनावर भर दिला पाहिजे। कीड रोगाचं नियंत्रण वेळीच करायला हवं। ऊसात खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास हेक्टरी 5 किलो ट्रायकोकार्डची 10 दिवसाच्या अंतरानं आवश्यकतेनुसार 2 ते 3 प्रसारणे करावीत। हुमणी, लोकरी माव्याच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना करावी। तांबेरा या रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब हे बुरशीनाशक 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा 10 लिटरच्या पंपाला 30 ग्रॅम या प्रमाणात द्रावण तयार करून हे फवारणी केल्यास तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यामध्ये निश्चितच मदत। अथवा अर्ली शूट बोरर ही जी कीड आहे ही प्रामुख्याने आढळून येते। तर या किडीच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भाव दिसायला लागल्यावर फुलेकार्डचा वापर 10 ते 15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 प्रसारणे केल्यास या खोडकिडीच्या नियंत्रणासाठी निश्चितच मदत होईल। जर आर्थिक नुकसानाची पातळी या किडीने जर ओलांडली तर मात्र रासायनिक कीटकनाशके वापरणे क्रमप्राप्त ठरते।
यंदा अनेक शेतकरी ऊस लागवडीच्या विचारात आहेत। मराठवाड्यातही यंदा ऊस क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे। मात्र शेतकऱ्यांनी मागील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शक्य असल्यास ऊस ऐवजी इतर कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचा विचार करावा। ऊसाचंच पीक घ्यायचं असल्यास ठिबक सिंचनाचा वापर करावा। पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणं ही आपली जबाबदारी आहे। ही जबाबदारी प्रत्येकानं सांभाळली तर शेतीचं भवितव्य उज्ज्वल आहे। चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, कोल्हापूर।